वेलकम बॅक टू इगल ट्रेडर्स. आपण आपल्या चॅनलवरती नेहमी एज्युकेशन पर्पज आपण अपडेट देत असतो. आज बँक निफ्टी आणि निफ्टीमध्ये आपण दोन्हीकडे सी कडे प्लॅन केला होता. सेम डायरेक्शनला मार्केटमध्ये आपल्याला एक व्ह्यू तसा आपल्याला बघायला मिळाला. त्याच्यामध्ये बँक निफ्टीमध्ये 80 ते 90 पॉईंटची रॅली आपण कॅप्चर केली आणि निफ्टीमध्ये सुद्धा. आज मार्केटमध्ये नक्की काय झालं ते एकदा पाहूयात. आपण निफ्टीचा चार्ट पाहतोय 5 मिनिटाच्या कॅन्डल टाइम फ्रेमला. याच्यामध्ये जर आपण एक बघितला तर एक सिंपल सेटअप तयार झाला होता, ज्याच्यामध्ये प्रिव्हियस डेचा हाय आणि टुडेचा डे हाय हे जर ब्रेक झालं तर त्याच्यामध्ये मार्केटमध्ये एक मोठ्या प्रमाणात आपल्याला इथून शार्प आलेली मुवमेंट बघायला मिळते. ओके, आपण जर कॅल्क्युलेट केलं तर त्याच्यामध्ये जवळजवळ 150 पॉईंटची रॅली आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळाली. सिंपल आपण ह्या बेसिसवरती आणि आपल्या सेटअपमध्ये जो आपला ट्रेड मिळतोय त्याच्यावरती आपण सीचा आज प्लॅन केला होता. सेम तेच आपण बँक निफ्टीमध्ये एकदा चेक करणार आहोत. बँक निफ्टीमध्ये पण आपण सीचा प्लॅन केला होता. सेम सेटअप बँक निफ्टीमध्ये आपल्याला बघायला मिळाला. काल जो एक इथं प्रिव्हियस हाय तयार झाला होता त्याच्यानंतर आजचा जो टुडेचा डे हाय होता त्याच्यामध्ये मार्केटला आल्याच्या नंतर एक आपल्याला थोडासा असं पुल बॅक बघायला मिळाला. म्हणजे थोडक्यात मार्केटमध्ये एक कन्सोलेशन आपल्याला तिथं बघायला मिळालं. त्या कन्सोलेशनच्या ब्रेकआउट मध्ये आपल्याला एक चांगला सीचा ट्रेड आपल्याला इथं प्लॅन करता आला असता. ओके, सेम तोच आपण विचार ठेवून त्याच थिंकिंग वरती आपण एक ट्रेड प्लॅन केला. त्याच्यामध्ये आपल्याला जवळजवळ 100 पॉईंटची रॅली बँक निफ्टीमध्ये बघायला मिळाली. ओके, म्हणजे निफ्टीमध्ये सुद्धा आणि बँक निफ्टीमध्ये सुद्धा आज आपण चांगल्या पद्धतीनं रॅली कॅप्चर केली आहे. तुम्हाला सुद्धा जर समजा अशा रॅली कॅप्चर करायच्या असतील किंवा ट्रेड चांगल्या पद्धतीनं ट्रेडिंग करायचं असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरती जाऊन आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता. आणि तुमचं डीमॅट अकाउंट नसेल किंवा जर समजा तुम्हाला दुसरं डीमॅट अकाउंट ओपन करायचं असेल तर आपण अपस्टॉक मध्ये काम करतो. वापरण्यासाठी अगदी इझी आणि ऍडव्हान्स फीचर्स त्याच्यामध्ये आहेत. टिक बाय टिक आपला चार्ट सुद्धा चालतो. त्याच्यामध्ये काम करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अकाउंट ओपनिंगची लिंक दिली. फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आपण ते अकाउंट ओपन करू शकतो. ओके, हे झाले आजच्या लेवल. उद्या जर समजा बँक निफ्टीमध्ये काम करायचे किंवा निफ्टीमध्ये काम करायचे तर उद्याच्याला आपल्याला कुठले लेवल मोस्ट इम्पॉर्टंट असतील ते आपण बघणार आहोत. निफ्टीमध्ये उद्यासाठी ज्या महत्वाच्या लेवल असणार आहे पहिल्यांदा ते पाहूयात. आपण कॅन्डल वापरतोय 15 मिनिटला, 15 मिनिटची कॅन्डल आपण निफ्टीमध्ये वापरतोय. जर सपोज मार्केट 24,200च्या वरती जर अबाव साईडला जर ओपन झालं तर आपल्याला वरच्या बाजूला 100 पॉईंटची एक रॅली मिळू शकते. ओके, आणि जर सपोज मार्केट 24,107च्या जर बिलोला ओपन झालं तर मार्केटमध्ये आपल्याला डाऊन साईडला 100 पॉईंटची रॅली मिळू शकते. आणि जर सपोज गॅप अप झालं किंवा गॅप डाऊन झालं तर आपण काय करू शकतो अशा कंडिशनमध्ये. सपोज जर इथं गॅप अप ह्या कंडिशनला जर मार्केटला झालं तर आपण इथं एक कन्सोलेशन किंवा आपला प्रॉपरली सेटअप होईपर्यंत आपण ट्रेडसाठी डिसिप्लिन ठेवून आपण तिथं वेट करू शकतो. ज्यावेळेस आपला सेटअप क्रिएट होईल त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलला अपडेट देणार आहोत. ओके, आणि जर सपोज डाऊन साईडला जर मार्केट इथं ओपन झालं तर एक शार्प आपल्याला नॉर्मल बाउन्स इथं बघायला मिळू शकतो. किंवा जर आपला इथं एक सेटअप तयार झाला तर एक डाऊन साईडची मोठी रॅली सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकते. ओके, हे सगळं आपण त्यावेळी डिसाईड करणार आहे की तिथं कॅन्डलस्टिक काय वर्क करतायत किंवा तिथं आपला फॉर्म्युला काय वर्क करतोय ह्याच्यावरती सर्व गोष्टी डिपेंड असणार आहेत. ओके, त्याच्यानंतर आपण बँक निफ्टीचा चार्ट पाहूयात. बँक निफ्टीमध्ये सुद्धा सेम कंडिशन आहे. जर समजा याच्यामध्ये 51,970च्या वर जर मार्केटमध्ये आपल्याला मॉर्निंगला आपल्याला एखादी जर बुलिश मुवमेंट मिळाली तर त्याच्यामध्ये आपण अपसाईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो. आणि जर सपोज ह्या लेवलला ब्रेक जर झालं तर डाऊन साईडचा एक आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. किंवा जर इन केस आपल्याला याच्यामध्ये जर एखादा गॅप डाऊन बघायला मिळालं एक शार्प आपण बाउन्स रिव्हर्सल आपण इथं कॅप्चर करू शकतो. याच्यामध्ये आपल्याला एक 250 ते 300 पॉईंटची आपल्याला रॅली मिळू शकते. आणि सपोज जर अपसाईडला जर इथं मुवमेंट मिळाली तर मोठी मुवमेंट मिळण्याची शक्यता आहे. याचं रिझन असं आहे, जर आपण वन डेला जर चार्ट पाहिला, ओके, बँक निफ्टीचा चार्ट जर आपण वन डेला पाहिला तर बरेच दिवस मार्केट कन्सोलेशन मध्ये आहे. मार्केट हे बरेच दिवस झालं कन्सोलेशन मध्ये आहे. जर याचा जर ब्रेकआउट आपल्याला मिळाला तर मार्केटमध्ये एक मोठ्या प्रमाणात आपल्याला रॅली बघायला मिळू शकते. आपण 7 ऑक्टोबर पासून जसं पाहतोय ऑक्टोबर ते 11 नोव्हेंबर जवळजवळ मार्केटला एक महिना झाला मार्केटच्या रेंजमध्ये काम करतंय, बिटवीन रेंजमध्ये काम करतंय. जर सपोज अपसाईडला जर ब्रेकआउट मिळाला आणि ही जर समजा लेवल मार्केटनं ब्रेक केली तर एक मोठ्या साईडची आपल्याला मुवमेंट मिळू शकते. ओके, आपण हे सर्व अपडेट आपल्या टेलिग्राम चॅनलला देणार आहोत.
तुम्ही जॉईन केला नसेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली, त्याच्यावरती जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपण डेली अपडेट आपल्या चॅनलवरती देत असतो. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असे डेली अपडेट आपण आपल्या चॅनलवरती देत असतो. आता सगळ्यात महत्त्वाचं की आज आपण प्रत्येक वेळेस डेली अपडेट घेत असताना स्टॉक ऑफ द डे घेणार आहोत. आजचा स्टॉक कुठला आहे तर त्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. जरी समजा तुम्हाला एखाद्या स्टॉक बद्दल जर काय माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. ओके, आज आपण स्टॉक जो घेणार आहे तो टाटा मोटर्स आहे. आपण जर टाटा मोटर्सला जर बघितलं 1 वीकच्या कॅन्डलवरती, ओके, 1 वीकच्या कॅन्डलमध्ये जर पाहिलं तर आपल्याला एक शार्प डाऊनफॉल आलेला टाटा मोटर्समध्ये बघायला मिळतोय. ओके, त्याचे काय जे काय असतील ते फंडामेंटली किंवा बाकीच्या ज्या काही रिझन असतील किंवा क्वार्टर रिझल्ट असतील अशा गोष्टींमुळे त्याच्यामध्ये एक आपल्याला डाऊनफॉल त्याच्यामध्ये बघायला मिळालाय. ओके, तर आपल्याला खरेदी करण्यासाठी योग्य लेवल कुठली आहे तर त्याच्यामध्ये गडबड करण्याची गरज नाही. अगदी 760 रुपये किंवा अगदी 650 रुपयापर्यंत आपण आपल्या सेटअपमध्ये येईपर्यंत आपण वेट करू शकतो. जर समजा इथं बाईंग ऑपॉर्च्युनिटी बिल्ड झाली तर आपण इथं बाईंगचा विचार करू किंवा आपण इथपर्यंत पेशन्स ठेवून इथं वेट करू शकतो. ओके, तुम्हाला जर आणखी असे काही स्टॉक बद्दल माहिती हवी असेल किंवा काय गोष्टी माहिती असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. धन्यवाद, भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये.